नमस्कार, गुड मॉर्निंग. मी मी माझा आवाज जरा माझा प्रॉब्लेम माझा मजकूर तुम्हाला पोचतो का नाही मला माहीत नाही. पण हा व्हिडिओ मी लाईकसाठी नाही बनवला आणि मग कोण लाईक करणार मला माहीत आहे का माझा प्रॉब्लेम तसं नाही. ते पण मान्य करतो मी. पण त्या नराला माझं शिक्षा झाले पाहिजे ही प्रार्थना आहे. नमी म्हणते कर्तव्याचे. काल खूप दुःख होतं त्याच्या मोठ्या मुलीला पाहून. सारखंच समोर होतं डोळ्यासमोर. मला चेंज पडून नाही हवं आणि प्लीज शिक्षा झाली पाहिजे. जास्त वेळ लावू नका. ताबडतोब निर्णय द्या. शासन काय बोलतं वेळ लावत कसे वेळ लावायचं पाहिजे. काय करत आहे वेळ लावायची. पोच दिल्यानंतर काय करते त्यांना पण वेळ करणं त्यांना पण काय ते नियम असतील काय असतील अटी असतील कायदे असतील ते सर्व मान्य आहे मला. पण असे मोकळ अजून अजून एक नाही अजून खूप आहेत. अजून असतील खूप त्यांना आदर करावा मी याला शिक्षण असे म्हणणं म्हणतात पाहताना. मग मला बोलताना म्हणून मी मी तिरंगा काढतो माझ्या अक्षरात. ते पण कोणाला कळत असेल ते जरा माहीत नाही मला. तिरंगामध्ये मी माझं मजकूर ठेवतो. तिरंगामध्ये सबस्क्राईब करा. मी आपले शुभचिंतक आहे. माझं परत नाव पण टाकतो पहिल्यांदा माझ्या टायटलचं. ते अक्षर राहतात 1, 2, 3. ते पण ते पण ते पण पोचवतं माहीत नाही. तर ते तुमच्या पोचवतं मला माहीत नाही. ते पण मग पुन्हा एकदा नम्र होतं जास्त वेळ राहू नका. त्या नराला मला शिक्षा द्या कडेकोट. कडेकोट कसं तरी चालेल. मला मी मला मला वाटतं मला बोलतात नाही पोट हाताने हा कसं खून करेल. पण मी करू शकतो. माझी बुद्धी ती चालवतो. मग प्लीज एक संधी द्या. एक संधी पाहिजे मला. आज सण होत नाही आता जास्त दुःख. कारण मी एकदा वाचले फाशी देऊन मला याद नाही बघतो आता त्या मी भोगतो अजून त्या फक्त अजून कुठे तर होणं माझं माहीत आहे. पण त्या मला शिक्षा द्यायलाच पाहिजे. जास्त वेळ लावला नाही पाहिजे. कतारनं नाही बघ कतारनं माझं ते पण असं झालं. ते आता मिळालं त्या म्हातारी म्हणून तिथं पण दुःख मोठं होतं. तिथे पण दुःख मोठं होतं.